भर दिवसा मर्डर झाला आहे, काय सांगणार आहे त्याबद्दल? अजय बाजीराव रस्त्यावर ही जी गुन्ह्याची इन्सिडेंट आम्हाला रिपोर्ट झालेली आहे त्याच्यामध्ये एक माणूस मयत झालेला आहे. कळतं आहे की हा 17-18 वर्षाचा जो इसम होता त्याला त्याच्या जुन्या वादापासून हा गुन्हा घडलेला आहे. जे आरोपी आहे त्या आरोपींना अटक करण्यासाठी आम्ही टीम पाठवलेले आहे. जलद गतीमध्ये आम्ही फॉरेन्सिक व्हेकल वगैरे बोललेली आहे, त्यांचा तपास सुरू आहे. नंतर टेक्निकल तपास पण सुरू आहे, फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे. पूर्ण फास्ट अशा रीत्याने काम सुरू आहे. लवकरात लवकर आपल्याला कळेल की हा वाद का झाला होता, कशामुळे झाला होता आणि पुढचा तपास पुढची आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल. त्यामध्ये आता मृत्यू झाला, त्यासोबत आणखी कोण होतं? त्यासोबत त्याचा एक परिचयामधला होता. त्याला पण एक छोटंसं इंजुरी झालेली आहे. ती इंजुरी एवढी डीप नसून वरच्या लेवलची आहे. हे काय पूर्वविन्यासातून घडलं आहे का सर? जे हा पूर्व वादामध्ये घडलेला हा गुन्हा आहे. या गुन्ह्यामध्ये असं स्ट्रीट क्राईमचा काही प्रकार नाही आहे. हा वाद कशामुळे घडला, यांचा काय वाद झाला होता आणि वाद इथपर्यंत कसं काय आला त्याच्यावरनं पुढील कळेल. तपास अजून चालू आहे. फिक्स फिगर आपण तेव्हा सांगू शकतो जेव्हा तपास पूर्ण कळेल. किती पथके तैनात केली आहेत त्यासाठी? यासाठी 5 ते 6 वेगवेगळी पथकं तयार केलेली आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, फॉरेन्सिक पथक आहे, तपासाचं टेक्निकल पथक आहे, नंतर आरोपी शोधण्यासाठी 3 वेगवेगळे पथकं आम्ही ठिकाणी पाठवलेले आहेत. अशा प्रकारे सगळीकडे टीम पाठवली.